नमस्कार मित्रांनो, जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांसाठी खुश खबर, 2 महिन्याचे वाढीव वेतन आता वितरित केले जाणार आहे। त्या संबंधीचा शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे। मग या जीआर मध्ये काय दिलेले आहे, कोणत्या महिन्याचे वेतन या ठिकाणी मिळणार आहे आणि किती मिळणार आहे, त्या संबंधीची सर्व पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी दिनांक 22 जुलै 2024 रोजी हा जीआर काढलेला आहे। तर मित्रांनो, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन 2024-25च्या शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना मे 2024 ते जून 2024 या कालावधीत मोबदला 16,544.62 दशलक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा हा जीआर आहे। तर मग यामध्ये महत्त्वाच्या काय सूचना दिलेल्या आहेत ते या ठिकाणी बघू शकतो की मित्रांनो, स्वयंसेविका व गट प्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्याने सदर कामाकरिता या ठिकाणी दिनांक 17 जुलै 2020, 9 सप्टेंबर 2021 आणि दिनांक 20 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रत्येकाला 5,000 व 6,200 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। तसेच दिनांक 14/3/2024 चा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधनात 5,000 व 1,000 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मग या ठिकाणी आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सन 2024-25 या आर्थिक वर्षात 32,867.99 लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर केलेले आहे। मग एप्रिल महिन्याच्या पगारासाठी 8,272.30 लक्ष इतके अनुदान या ठिकाणी देण्यात आले होते। मग आता मे आणि जून 2024 या 2 महिन्याचे 16,544.62 लक्ष इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी वित्त विभागाने मंजुरी दिलेली आहे। तर मग त्या ठिकाणी मित्रांनो, शासन निर्णय काय सांगतो बघूया। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन 2024-25 मध्ये 32,867.99 लक्ष इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे। तर मग सदर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व आशा गट प्रवर्तक यांना मे 2024 ते जून 2024 या 2 महिन्याच्या कालावधीची रक्कम जी आहे ती आहे 16,544.62 लक्ष इतकी रक्कम ही लेखाशीर्ष मधून वितरित केल्या जाणार आहे आणि त्याद्वारे या शासन निर्णयाने मान्यता दिलेली आहे। म्हणजे मित्रांनो, आता या ठिकाणी आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचे 2 महिन्याचे वाढीव वेतनानुसार हे पेमेंट होणार आहे। तर या ठिकाणी ही महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांना आता दोन्ही महिन्याचे पगार हे एकदाच दिल्या जाणार आहेत। तर हा खाली तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये कशा पद्धतीने हे मंजूर केलेले आहे लेखाशीर्षमध्ये अर्थसंकल्पीय तरतूद 2024 मध्ये सांगितले की 32,867.99 लक्ष आणि त्या ठिकाणी मागणी रक्कम जी आहे राज्य हिस्साची ती 16,544.62 एवढे लक्ष ही आता अदा केले जाणार आहे। मग या ठिकाणी खाली दिलेले आहे की प्रस्तावावरील वितरित करण्यात येणारा निधी पुरवठादाराच्या खात्यात थेट जमा होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी सर्व काही आता आपला पगार हा आपल्या बँक खात्यात मिळणार आहे। मग सदर प्रस्तावानुसार वस्तू खरेदी प्रस्ताव तसेच भांडवली वस्तू खरेदी समावेश नाही। सदर कार्यक्रमाच्या संबंधित लेखाशीर्षाखाली 1 वर्ष जुने संक्षिप्त देयक प्रलंबित नाही। मग शासनाच्या धोरणानुसार सदर प्रस्तावावरील निधी राज्य आरोग्य सोसायटीच्या स्वतंत्र बँक खात्यात जमा करून खर्च करण्यात येत असल्याचे, त्याचप्रमाणे वित्त विभागाच्या 1 एप्रिल 2024च्या शासन निर्णयातील संबंधित असलेल्या सर्व तरतुदी, अटी व शर्तीचे पालन झाल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे। मग अशा प्रकारे मित्रांनो हा जीआर आलेला आहे आणि आता लवकरच आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचे पगार होणार आहे। आपल्याला हा जीआर बघायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता।
किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलवरती हा GR दिलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला अधिक माहिती मिळवण्यासाठी हा GR बघू शकता। अशा प्रकारे मित्रांनो, अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता लवकरच 2 महिन्याचे पगार या ठिकाणी त्यांना मिळणार आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चला भेटूया अशाच पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।